नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत असतो, त्याचे वेगवेगळे पैलू जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आज आपल्याला चर्चा करायची ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या काही स्टेटमेंट्सबद्दल आणि त्यांनी या आधी काही दिवसांपूर्वी केलेले जे काम आहे किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर एक सुप्त आपण म्हणू की श्रेयवादाची जी चढाओढ सुरू झालेली त्या सगळ्या संदर्भात बोलायचं आहे. थोडंसं रेफरन्स देतो आणि त्यानंतर आपण हा जो आपला जो सेशन आहे किंवा आपली चर्चा ती ओपन करूयात. हर्षदा अर्थातच माझी सहकारी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे. हर्षदाकडनं आपल्याला या सगळ्या संदर्भातले वेगवेगळे पैलू जाणून घ्यायचे आहेत. पहलगाम हल्ला झाला तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यानंतर देशभरातनं या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली, निषेध व्यक्त करण्यात आला आणि श्रीनगरमध्ये किंवा काश्मीरमध्ये देशभरातनं वेगवेगळे पर्यटक अडकले होते. महाराष्ट्रातले सुद्धा अनेक पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकले होते आणि साहजिकच प्रत्येक राज्याकडनं त्यांना परत आणण्याची प्रोसिजर सुरू करण्यात आली होती. महाराष्ट्राकडनं सुद्धा जे पर्यटक तिथे अडकले त्यांना परत आणण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी प्रयत्न सुरू केले गेले आणि महाराष्ट्राकडनं गिरीश महाजन, ज्यांना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं, ते तिथे दाखल झाले आणि त्यांनी सगळ्या जे तिथले प्रवासी आहेत त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला. पण ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशीच एकनाथ शिंदे हे स्वतः चार्टर्ड प्लेननी श्रीनगरला दाखल झाले आणि तिथे जाऊन त्यांनी सगळ्या प्रवाशांची भेट घेतली, त्यांना धीर दिला. शिवसेनेच्या वतीने सुद्धा एक कॅम्पेन राबवण्यात आलं आणि तिथे अडकलेल्या काही नागरिकांना हे शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलं. आता त्याच्यामध्ये फडणवीस जे आकडे सांगतात ते वेगळे आहेत, शिंदे जे आकडे सांगतात की शिवसेनेच्या वतीने त्यांनी काही नागरिकांना परत आणलं त्याचे आकडे वेगळे आहेत. हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा तिथे मृत्यू झाला होता आणि त्यांच्या नातेवाईकांची भेटसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदेसुद्धा तिथे गेले. त्यांनीसुद्धा त्या सगळ्यांची भेट घेतली, त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या घरातल्या नागरिकांना नोकरी देण्याचं असेल किंवा त्यांना मदत करण्याचं आश्वासन आहे ते दोघांकडनं सुद्धा या सगळ्यामध्ये देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण बघतो की दुसरीकडे जो सय्यद आदिल नावाचा जो तिथला एक तरुण होता, जो या सगळ्या हल्ल्यामध्ये मारला गेला, काश्मीरी तरुण होता, त्यालासुद्धा एकनाथ शिंदे यांनी मदत केली. त्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये दिले आणि त्याचं घर बांधून द्यायचा निर्णयसुद्धा एकनाथ शिंदे यांनी केला. आणि हे सगळं करत असताना सोशल मीडियावर सुद्धा या सगळ्या संदर्भातले फोटो असतील, सगळे अपडेट्स असतील, हे सुद्धा शेअर करण्यात आले आणि एक प्रकारे लोकांच्या मदतीला धावून जाणारे नेता कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न हा शिवसेनेकडनं करण्यात आला. एकनाथ शिंदे स्वतःला DCM म्हणतात, अर्थात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. आणि म्हणूनच एक मुद्दा सुरू झाला आहे. ही काही पहिली घटना नाही, याआधीसुद्धा श्रेयवादाची लढाई झाली होती आणि ती लढाई किंवा ती चढाओढ अजूनही का सुरू आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हर्षदा, अगदी मी पहिलं उदाहरण सांगितलं आणि थोडा रेफरन्स दिला, पण ही काही पहिल्यांदाच घडलेली घटना नाही. याआधीसुद्धा जेव्हापासून हे सरकार स्थापन झालेलं आहे, सरकार सुरू आहेत की काय असं भास होतो. एकनाथ शिंदे अजूनही CM असल्याच्या मानसिकतेतनं बाहेर आलेत की नाही असा प्रश्न विचारला जातो किंवा असं दिसतं आहे. आत्ताच्या जी चढाओढ सुरू झाली त्याच्याकडे कसं बघायचं? एक महत्त्वाचा गोष्टी आपण पहिल्यांदा सांगितली पाहिजे राहुल, ती म्हणजे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीत, उपमुख्यमंत्री आहेत. तर याच दृष्टीनं जेव्हा सरकार सुरू झालं त्यावेळेपासूनच ही चढाओढ सुरू झालेली आहे. म्हणजे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असलेल्या एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. पण त्याचबरोबर मुख्यमंत्री पदावर आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आपण सुद्धा कसे सर्वसामान्यांसाठी काम करणारे मुख्यमंत्री आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तो एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला तर त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेची ओळख पुसली जाते का, ते CM असताना ज्या पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन काम करायचे, ज्या पद्धतीनं लोकांशी बोलून लोकांना हव्या असलेल्या गोष्टी करण्यावर त्यांचा भर व्हायचा, या गोष्टी पुसण्यावर कल आहे का, अशी चर्चा सुरू झाली होती. एकनाथ शिंदेच्या दृष्टीनं जर आपण पाहायला गेलं तर एकनाथ शिंदेनी ही संधी किंवा ही जी वेळ आहे त्याच्या दृष्टीनं म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं हे काही नवीन नाही. शिवसेनेचा प्रत्येक नेता हा अशा पद्धतीनं खाली उतरून काम करणं अपेक्षित आहे. तसं तो आधी करत होता, मग तो कितीही मोठा नेता किंवा मंत्री असला तरी. एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ते जेव्हा मुख्यमंत्री झाले हीच गोष्ट पाहायला मिळाली होती आणि त्याचं कौतुक शिवसैनिकांना होतं आणि अशीच शिवसेना होती असं राजकीय विश्लेषक सुद्धा म्हणत होते. बरोबर तीच गोष्ट एकनाथ शिंदेना माहिती होतं की याच्यातनं आपण शिवसैनिक कसे आहोत हे लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे ही गोष्ट आपण जपून ठेवली पाहिजे. असं नाहीये की त्यांनी मधल्या काळामध्ये या गोष्टी केलेल्याच नाहीत. ते जिथे जिथे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं काही घडलं असेल तर ते तिथं जातात, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी मदत उभारण्याचा प्रयत्न करतात. तसंच त्यांच्या म्हणजे जे रुग्णांसाठीचं जे हेल्पलाईन ते चालवतात किंवा जी काही सोय सुविधा ते देतात तर त्यातनं सुद्धा ते हेल्प करत राहिलेले आहेत. पण इथं जर आपण पाहिलं तर एक हल्ला झाल्यानंतर तिथं प्रत्यक्ष जाऊन काम करणारा शिवसैनिक हे ओळख त्यांनी दाखवण्यासाठीचा प्रयत्न केलाय आणि त्याबरोबर मुख्यमंत्री नसलो तरी सुद्धा मी ही कामं करत राहणार
आणि जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा त्यांनी असं एकदा विधान केलं होतं, मी मुख्यमंत्री आहे म्हणून आपण जेव्हा मी मुख्यमंत्री समजा नाहीच राहिलो तरी सुद्धा मी हे काम करणार, एक कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहणार. आणि सेम गोष्ट आपल्याला मुख्यमंत्री नसताना सुद्धा एकनाथ शिंदे करताना पाहायला मिळत आहे. हे वॉर तर आहेच, दोन नेत्यांमधलं वॉर आहे, सरकारमधलं वॉर आहे, पण ह्याला वॉरचं नाव हे नेते देणार नाहीत, ही गोष्ट आपण स्पष्ट पाहतो. आता एकनाथ शिंदेंनी जी मदत केली ती कशा पद्धतीनं केली, शिवसेनेच्या माध्यमातून केली. त्यांनी शिवसेना जम्मू काश्मीर पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असं याच्याकडे पाहिलं जातं. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सरकार म्हणून तीनही नेते एकत्र गोष्टी करू शकले असते. त्याच्यावर तुला आठवत असेल तर अजितदादांनी पुन्हा विधान केलं होतं की कशी आम्ही वेळ वाटून घेतलेली आहे. खरं तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते की अजितदादांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता, वेळ वाटून घेतलेली. याचा अर्थ दुसरा असा सुद्धा होतो ते म्हणजे की त्या वेळामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे हे तिथं आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, कुठेतरी लागलेलीच आहे ही गोष्ट, नाही असं नाही. पण शिंदेच्या दृष्टीनं आता शिवसेना कशी वेगळी आहे इतर पक्षांपेक्षा हे दाखवणं गरजेचं आहे आणि ते एकनाथ शिंदे बरोबर करतात. ते नव्यानं त्यांनी हे काही केलेलं नाही. ते जेव्हा एक कार्यकर्ता एक मंत्री होते ते हे गोष्ट करत होते, मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा हे गोष्ट करत होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत तेव्हा तर ते ही गोष्ट करणार, कारण ते एका पक्षाचे प्रमुख नेता आहेत. पण त्याही पेक्षा पलीकडे जाऊन ते कार्यकर्ता आहेत असं जसं सांगतात ते तसं. पण ह्याच्यातनं कडी कोणावर झाली किंवा याच्यातनं आपण असं म्हणूयात ते म्हणजे की कोणाच्या क्रेडिटवर परिणाम झाला तर अर्थातच सरकारच्या, अर्थातच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या. आणि त्याचं आपण जर पाहायला गेलं तर एखादा नेता प्रत्यक्ष तिथं जाऊन गोष्ट करतो याला बरंचसं महत्व दिलं जातं. आणि लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की एकनाथ शिंदेनी 3 विमानं जी सोडली त्यातल्या पहिल्या विमानामध्ये ठाण्याची लोक अधिक होती असं बघितलं गेलं. म्हणजे त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या बरोबरच महाराष्ट्रातल्या जनतेला हे सुद्धा दाखवून दिलं की मी कुठल्याही पदावर असलो तरी सुद्धा लोकांमध्ये मिसळून काम करणारा माणूस आहे. आता ह्याच्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी जे घेतलेले निर्णय आहेत, देवेंद्र फडणवीसांनी ज्या धडाडीनं वेगवेगळ्या गोष्टी करण्यावर भर दिला होता, ज्या गोष्टी स्ट्रीमलाईन करून दिल्या होत्या, म्हणजे काय गोष्ट करायची, कोणाला कुठे पाठवायचं, ह्या गोष्टी खरं तर नेता करत असतो जे देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण शिंदे हे त्या टाईपचा नेताच नाही, त्यांनी त्यांची जी ओळख निर्माण केली ते त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आपापली जी ओळख आहे ती म्हणजे जपण्याचा प्रयत्न केला, पण त्यातनं क्लॅशेस त्या दोन नेत्यांमध्ये आहेत किंवा एकमेकांवर कडी करण्याचा प्रयत्न केला जातोय हे दिसतंय आणि निश्चितच ही कडी करावी सुद्धा लागेल. इंटरेस्टिंगली याच्याच पुढची पायरी आपण असं म्हणू शकतो की जेव्हा केंद्र सरकारने निर्णय घेतला की जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी 27 एप्रिलच्या आत हा देश सोडावा, यानंतर देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की आम्ही पाकिस्तानी नागरिकांचा सगळा डेटा घेतलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही 27 तारखेच्या आत देश सोडून द्या. पण काल आपण बघतोय की एकनाथ शिंदे एका सभेमध्ये बोलताना थेट म्हणाले की अजूनही 107 पाकिस्तानी आहेत की जे बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांना परत पाठवूयात, आम्ही त्यांना आवाहन करतो की त्यांनी निघून जावं. पण दुसरीकडे जेव्हा हाच प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अगदी ठामपणे म्हणाले की मी गृहमंत्री म्हणून सांगतोय की असं कुठलेही पाकिस्तानी हे काही बेपत्ता नाही आहे, सगळ्यांची आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सगळ्यांना परत पाठवणार आहोत, तुम्ही काही कुठल्याही सोर्सेसच्या माध्यमातून बातम्या देऊ नका, असं सुद्धा त्यांनी थेट पत्रकारांना सुनावलं. त्यामुळे एक लक्षात घेतो की एकनाथ शिंदे सांगायचा प्रयत्न करत आहेत की बघा बेपत्ता आहेत, त्यांनी निघून जावं, पण दुसरीकडे गृहमंत्री म्हणून मी सांगतोय की असं कुठलेच नाही. म्हणजे एक जो दावा एकनाथ शिंदेने केला तोच दावा खोडून काढायचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीसांनी कुठेतरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याआधी पण हर्षद आपण बघितलेलं आहे, म्हणजे पालकमंत्री पदाची लिस्ट आली, एकनाथ शिंदेंना ती खटकली, त्यानंतर ती मागे घ्यावी लागली. अमित शहा जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यावेळेस त्यांनी स्पेशल वेळ ही एकनाथ शिंदे यांना दिली होती आणि त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली होती. अर्थात अनेक एकनाथ शिंदेंनी अशी तक्रारसुद्धा केल्याचं समोर आलं होतं की दादा काही फायनान्सच्या गोष्टी जे फंड्स आहेत ते त्यांच्या आमदारांना देत नाहीत, त्याचीसुद्धा त्यांनी तक्रार केली, अशा चर्चा सुरू होत्या. इतरसुद्धा अनेक तक्रारी या सगळ्या नेत्यांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एकीकडे सरकार म्हणून समन्वयाने काम करणं अपेक्षित असताना किंवा जेव्हा सरकार असतं तेव्हा प्रत्येक मंत्र्यावर एक जबाबदारी असते, ती जबाबदारी असताना सुद्धा एकनाथ शिंदे हे पॅरलली गोष्टी करू पाहत आहेत का, मग ते सरकारच्या वतीनं न होता आम्ही पक्षाच्या वतीने करतो आहोत हे दाखवायचा प्रयत्न केला जातोय का, हे खूप इंटरेस्टिंग. आणि मगाशी तू बोलता बोलता एक मुद्दा उपस्थित केला तो खूप इंटरेस्टिंग आहे, तो पण तू प्रेक्षकांना सांगावा की आत्ता जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे राज ठाकरेंना भाजपने घ्यायचं की नाही, इतर गोष्टी करायची, एकनाथ शिंदेचं महत्त्व कमी होतंय की नाही, या सगळ्यामध्ये रिवाईव्ह करायचा प्रयत्न हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील त्यामुळे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना स्ट्रॉंग होईल असं म्हटलं जात असताना एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतात. तू म्हणजे आठवण करून दिलीस ते बरं झालं. जसं आपण मगाशी डिस्कस करताना उल्लेख केला, एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंकडे जातात. एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंची गरज का वाटते, एक जर का पक्ष ज्याने स्वतःचा एवढा चांगला परफॉर्मन्स ठेवलेला आहे तरी सुद्धा राज ठाकरेंकडे जातो. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी हात मिळवणी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ही गोष्ट नकारलेली आहे, हे पण इथं आपण म्हणजे नमूद केलं पाहिजे. पण चर्चा तर याच होत्या की एक प्रकारे एकत्र येण्यासाठी एकनाथ शिंदे हे बरोबर गेले होते.
आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इथं साध प्रतिसाद सुरू झाला तो ठाकरे बंधूंमध्ये, आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेची ती प्रतिक्रिया तुम्हाला आठवत असेल तर काम काय केलं त्याचं विचारा, कामाचं काय ते विचारा, ही जी त्यांची प्रतिक्रिया आहे त्याच्यावरनं काय अर्थ काढण्यात आला की एकनाथ शिंदे चिडले. विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की या टायमिंगचा सुद्धा भाग आहे. एकनाथ शिंदेना बॅकलॅश होतं एक प्रकारे जेव्हा साध प्रतिसाद ठाकरेंमध्ये सुरू आहे असं म्हटलं गेलं, कारण हे एकनाथ शिंदे जेवणाच्या निमित्तानं म्हणजे राज ठाकरेंच्या घरी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माघार घेतली किंवा एकनाथ शिंदेंना आता कोणाची तरी गरज लागते, एकनाथ शिंदेंना पर्याय शोधावा लागतोय, त्यांना भाजप फारसं एंटरटेन करत नाही किंवा महाराष्ट्रात भाजप त्यांची अडचण करू शकतो. या सगळ्या ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या चर्चांच्या दृष्टीने म्हणजे निगेटिव्ह चर्चा, त्याला एक पॉझिटिव्ह अँगल जो आहे तो एकनाथ शिंदेंनी इथं जाऊन जोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवर जर आपण बघायला गेलं तर जरी कोणी आपल्या बरोबर नसलं तरी सुद्धा आपण किती स्ट्रॉंग आहोत आणि सरकारपेक्षा आपली एक वेगळी इमेज आपण क्रिएट करू शकतो हे या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेनी केलाय. आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे राज ठाकरे बरोबर असो किंवा मग राज ठाकरे आणखी तिसऱ्या कोणाबरोबर जाओ, भाजपनं आपल्याला पाठिंबा देऊ किंवा मग भाजपनं स्वतःची एक इमेज तयार करू, पण आपली जी इमेज आहे ती तयार करण्यासाठी आपल्याला कोणी अडवू शकत नाही हे एकनाथ शिंदेनी सांगितलंय. आणि जर पाहिलं गेलंच तर त्याच्यामुळे एकनाथ शिंदेची एक वेगळी इमेज तर तयार होतेच, पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या दृष्टीनं सुद्धा लोकांमध्ये विचार करण्याचा एक वेगळा एक वेगळा विचार जोडला जातो. कारण ठाकरेंची शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणाची याच्यावरचा जो वाद आहे तो कायम होत राहिलेला आहे, तो इथून पुढेही होणार आहे. त्यावेळेस शिवसेना कोणाची हा वाद जरी मतदारांना दिला असला तरी सुद्धा बाळासाहेबांची शिवसेना कुठली, तर जो शिवसैनिक लोकांच्या अडीनडीला वाटेल त्यावेळी वाटेल तशा पद्धतीनं धावून जातो तो खरा शिवसैनिक, तो बाळासाहेबांचा शिवसैनिक, ही शिवसेनेची ओळख. आणि ती ओळख जी आहे ती आपण कशी चालवतो हे एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबरचे नेते बोलतात, पण एकनाथ शिंदे ते प्रत्यक्ष आपल्याला करताना पाहायला मिळतात. आणि ही गोष्ट पुन्हा एकदा आपण सांगितली पाहिजे, आपणच अनेकदा मुंबईतच्या लाईव्ह मध्ये सांगितली होती, ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची जबाबदारी ही पूर्णतः एकनाथ शिंदेंवरच आहे. जशी राज ठाकरेंच्या पक्षाची जबाबदारी अनेकदा राज ठाकरेंवरच असते, तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे हेच सर्वेसर्वा आहेत, तोच एक खांबी तंबू आहे शिवसेनेचा सध्याचा. आणि त्यामुळे ते म्हणजे शिवसेना आणि म्हणून त्यांना त्यांची इमेज किंवा त्यांनी ते कसे सर्वसामान्यांमधले आहेत हे जास्त दाखवून ठेवण्यासाठीचा प्रयत्न त्यांचा असतो, त्यावर त्यांचा भर असतो. आणि कोणीही मुख्यमंत्री हो तरी सुद्धा आपण म्हणजे जसं मगाशी तू सुद्धा उल्लेख केला, खरं तर मला वाटतं की तू ते सांगावं की आपण सुद्धा या गोष्टी करू शकतो, पद असो किंवा नसो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मगाशी तू धैर्यशील मानेचं उदाहरण, धैर्यशील माने स्वतःच एका जाहीर सभेमध्ये म्हणाले होते की लोकांच्या मनातले मुख्यमंत्री तुम्हीच आहात. आणि एकनाथ शिंदेंचा सुद्धा ते थेट जरी म्हणत असले तरी सांगायचा प्रयत्न तेच आहे की लोकांच्या मनातला मुख्यमंत्री मीच आहे आणि लोकांसाठी धावून जाणारा मीच आहे. कारण तुम्ही जर त्यांच्या टाईमलाईनवर सुद्धा बघितलं तर ट्विटरवर सुद्धा लोक त्यांना कशी भेटली, लोकांनी कसं त्यांना सांगितलं. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पण ते म्हटले की लोकांना एकनाथ शिंदेंचा कसा धीर वाटला, तिथे श्रीकांत शिंदेंचा कसा धीर वाटला हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी तिथे केलेला आहे. अर्थातच ही लढाई पुढेही सुरू राहील. 3 पक्षांचं सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार असल्यावर भांडं लागणार. पण आपण बघतो की श्रेयवादाची लढाई ही कुठेतरी एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कमी होताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि एकनाथ शिंदे जरी आता DCM झाले असले तरीसुद्धा मी DCM असलो तरीसुद्धा सरकारच्या माध्यमातून नाही पण मी शिवसेनेच्या माध्यमातून कसं लोकांचं काम करू शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अर्थात काही फॅक्ट्स ठेवायचा प्रयत्न आम्ही तुमच्यासमोर केलेला आहे. काय सुरू आहे त्याच्याकडे कसं बघितलं तर हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा आम्ही एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर येऊ, त्यामुळे मुंबई तक पाहायला सुद्धा तुम्ही विसरू नका. आज इथेच थांबतो. धन्यवाद.